यामध्ये सरकारला 20 लाखाचं जे कार्ड होतं, जे पूर्ण महाराष्ट्रभर चालू होतं, रेट कार्ड, ते सरकारला माहीत होतं। कशा प्रकारचे रेट कार्ड आहे? तलाठीच्या भरतीसाठी 20 लाख रुपये आणि वनरक्षकच्या भरतीसाठी 15 लाख रुपये। तलाठी प्रकरण आहे, याची SIT झालीच पाहिजे। जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांचे CCTV फुटेज चेक केले पाहिजेत, त्यांचं क्रॉस चेक केलं पाहिजे, कारण यातून खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा बाहेर येणार आहे। उद्या उठून जर प्रशासनामध्ये जातानाच एवढ्या भ्रष्टाचार पद्धतीने जर कोणी जात असेल तर तो त्या प्रशासनाचं काम कसं करेल आणि मग ही भ्रष्टाचाराला आळा घालण्याची सुरुवातीपासूनच गरज आहे। खरोखर मेहनत करणारे मुलं आहेत ना, त्यांच्या खूप मोठा अन्याय सरकार करत आहे असं मला वाटतं। कारण पेपरच्या पहिल्या दिवशीपासून अलिगेशन लागलेले आहेत, FIR दर्ज होणं, ह्या गोष्टी होत आहेत। त्यावेळी सुद्धा फडणवीस साहेबांना विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला होता, त्यावेळी सुद्धा त्यांनी कानाडोळा करून असं सांगितलं की सगळी परीक्षा एकदम व्यवस्थित आणि पारदर्शकपणे चालू आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये परत एकदा घोटाळा झाला असे आरोप लागत आहेत। तलाठीची परीक्षा, वनरक्षकाची परीक्षा आणि त्यामध्ये मार्क्सला घेऊन जे निकाल आलेले त्याला घेऊन नाराजगी व्यक्त केली जात आहे। पुण्यात बघा चित्र काय आहे, इथे काही विद्यार्थी आहे जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, स्पर्धा परीक्षा देतात, वर्षानुवर्ष अभ्यास करतात, पण त्यांना ज्या प्रकारे निकाल यायला पाहिजे तसे निकाल येत नाही आहे, असेही काही त्यांचे आरोप आहेत। त्यांच्याशी बातचीत करूया, समजून घेऊया की यावेळेचे आरोप काय आहेत। तुम्ही सांगा। तर सध्या सर 5 जानेवारी, नाव सांगा। माझं नाव आदित्य गरकल। 5 जानेवारीला तलाठी ची जी जिल्हानिहाय यादी आली, ज्याच्यामध्ये एक प्रकारे मार्कशीट जी आपण ही परीक्षा दिली होती का? मी सुद्धा ही परीक्षा दिली होती। दोन्ही नाही, मी वनरक्षक नव्हती दिली, मी तलाठीची परीक्षा दिलेली होती। आणि त्याच्यामध्ये आपण जर बघतोय तर जे काही 5 जानेवारीला जी मार्कशीट आली त्याच्यामध्ये खूप ॲम्बिग्विटीज आहेत, हे असं आमचं म्हणणं आहे। त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या डिमांड करत आहोत। मग ॲम्बिग्विटीज कोणत्या आधारावर आहेत? जेव्हा हा निकाल लागला तेव्हा निकाल साधारणतः रात्री 10:30च्या दरम्यान पब्लिश झाला आणि त्याच दरम्यान सगळ्यात पहिलं महाराष्ट्रात मी ट्विट केलेलं होतं की तातडीने नव्याने निकाल लावावा। म्हणजे आम्ही पहिल्यांदाच क्लिअर करू इच्छितो की आमची कोणतीही अशी मागणी नाही की परीक्षा रद्द व्हावी, अजिबात नाही। कारण काही मुलांनी खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे आणि ज्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे। आमचं त्याच मुद्द्यावर धरून जी मागणी आहे की समजा 10 दिवसांपूर्वी किंवा 5 दिवसांपूर्वी वनरक्षकची परीक्षा झालेली होती, त्याच्यामध्ये एखाद्या XYZ विद्यार्थ्याला, ठीक आहे आपण कुठल्या एका विद्यार्थ्याला टार्गेट करणं तेही योग्य नाही, पण एखाद्या विद्यार्थ्याला तिथे 54, 55, 56, 60 असे बिलो काय म्हणू आपण ॲव्हरेज मार्क मिळत आहेत जे काही जी परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये। आणि तलाठीची जी काही 5-6 दिवसांमध्ये जी परीक्षा झाली, भलेही त्याची शिफ्ट कधी असो, पण एक साधारणतः सिलेबस सेम आहे, काठिण्य पातळी सेम आहे। रादर तलाठीला आपल्याला प्रश्न जास्त होते, वेळ जास्त होता, म्हणजे वेळ आपल्याला त्या मानाने कमी होता आणि वनरक्षकला त्याच्यापेक्षा थोडं एक्झॅक्ट उलटं प्रकरण होतं की तिथे वेळ जास्त होता आणि तलाठीचे परीक्षाचे प्रश्नसुद्धा 2019ला जी झाली त्याच्यापेक्षा थोडे कठीण आलेले होते। मग तरीही या परिस्थितीमध्ये ज्या मुलाला ऑलरेडी 54, 56, 58 या दरम्यान मार्क आहेत तो तलाठीमध्ये डायरेक्ट टॉप करतो, ठीक आहे। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट माझी अशी म्हणणं आहे की साधी गोष्ट, आपण टोटल मार्क्सची संकल्पना कधी बघतो की ते टोटल असतात, त्याच्यावर एक्सीड होऊ शकत नाही। जर परीक्षा 200 मार्कांची आहे तर 200पेक्षा जास्त गुण हे कुठल्या बेसिसवर मिळू शकतात? काही जण असं म्हणतात की नॉर्मलायझेशनने हे होऊ शकतं। तर पहिली गोष्ट, नॉर्मलायझेशनने हे होत असताना सेक्शन वाईज होणं हे ओके आहे की समजा सेक्शन वाईज वेगवेगळ्या गोष्टी असतील तर, पण आपला हा एकच रिझल्ट आहे, अंतिम रिझल्ट आहे। अंतिम रिझल्टमध्ये हे क्वचित होण्यासारखी गोष्ट आहे आणि ही सुद्धा गोष्ट कोणाची व्हावी की जो ऑलरेडी कंटिन्यूस सेम प्रोसेसमध्ये सेम मार्क मिळवतोय। आम्हाला असं त्यावेळेस जेव्हा मी ट्विट केलं त्यावेळेस अनेकांनी मला अशी रिप्लाय केली की सर आम्ही खरंच 4 वर्षापासून 5 वर्षापासून प्रामाणिकपणे अभ्यास करतोय, आम्हाला एवढे मार्क होते, आता आमचे एवढे झालेले आहेत, मग हा आमच्यावर अन्याय नाही का? मग आम्हाला त्यांनाही तेच सांगायचं आहे आणि आम्हाला राज्य सरकारला सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही SIT स्थापन करा की जे खरंच असे 4-5 वर्षापासून काम करतायत, अभ्यास करत आहेत, की त्यांनाच फक्त न्याय मिळाला पाहिजे। कारण उद्या उठून जर प्रशासनामध्ये जातानाच एवढ्या भ्रष्टाचार पद्धतीने जर कोणी जात असेल तर तो त्या प्रशासनाचं काम कसं करेल आणि मग ही भ्रष्टाचाराला आळा घालण्याची सुरुवातीपासूनच गरज आहे। ही पहिली मागणी आहे आणि त्याच्यासाठी एक प्रॉपर SIT स्थापन करावी आणि त्याच्या पद्धतीने स्क्रुटिनी व्हावी। तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला काय वाटते जे काही होते आहे हे याची सुरुवात कुठून झाली असं तुम्हाला वाटतं? माझं नाव अक्षय कांबळे। याची सुरुवात पहिल्या दिवसापासून, पहिल्या शिफ्टपासून झालेली आहे। औरंगाबादमध्ये पहिली घटना घडली ज्या 18 ऑगस्टला, ज्यावेळी पोलिसांनी FIR दाखल केली होती। त्या दिवसापासून ह्या पूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये गोंधळ आपल्याला दिसतो। सुरुवातीपासून विद्यार्थ्यांनी ट्विट केलेले आहेत, निवेदने दिले आहेत मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, तरीसुद्धा या सरकारने डोळे मिटून हा प्रकार चालू दिला आणि आज विद्यार्थ्यांच्या उद्रेकाची वेळ आलेली आहे आणि याला पूर्णपणे हे सरकार जबाबदार आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। कारण का यामध्ये
सरकारला 20 लाखाचं जे कार्ड होतं, जे पूर्ण महाराष्ट्रभर चालू होतं रेट कार्ड, ते सरकारला माहीत होतं. इथल्या रेट वेगवेगळ्या कार्ड काय म्हणता तुम्ही, कशा प्रकारचे रेट कार्ड आहे? तलाठीच्या भरतीसाठी 20 लाख रुपये आणि वनरक्षकच्या भरतीसाठी 15 लाख रुपये असं रेट कार्ड पूर्ण महाराष्ट्रभर चालू होतं. वेगवेगळ्या टोळ्या होत्या, ह्या टोळ्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून अशा प्रकारचे आमिषे देत होती. त्याच्या तत्सम पुरावे आम्ही सरकारला वेळोवेळी दिलेले आहेत. काल वडेट्टीवार साहेबांनी या संदर्भात सरकारला विचारणा केली की अशा प्रकारे जर घोटाळा होत असेल तर तुम्ही काय घेणार आहात, म्हणजे काय पावले उचलणार आहात. तर देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही यावर तुम्ही आम्हाला पुरावे द्या, मग आम्ही परीक्षेबद्दल विचार करू. मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, इतके दिवस इतके विद्यार्थी, लाखो विद्यार्थी तुम्हाला प्रत्येक वेळी ट्विट करून, मेसेज करून, निवेदन देऊन ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला अजूनही पुरावे पाहिजेत, म्हणजे यामध्ये तुम्ही सुद्धा सामील आहात का, असं मला त्यांना विचारायचं आहे. गंभीर इथे आरोप लागत आहेत, सरकारवरती आरोप लावण्यात येत आहेत की कानाडोळा केला जातो आहे का, असा मनात विचार येणं साहजिक आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्ही पण ही परीक्षा दिली का? हो येस, मी पण ही परीक्षा दिली. माझी 13 तारखेला परीक्षा होती. 13 ऑगस्ट सप्टेंबर लास्ट सेकंड लास्ट दिवशी माझा पेपर होता. नाही 6 तारखेला परीक्षा दिली मी, सॉरी 6 तारखेला. तर मी ह्या परीक्षेबद्दल थोडंफार सांगेल की जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा आम्ही पुण्याच्या जमावबंद आयुक्तांना भेटलो आणि सांगितलं होतं की तुम्ही खाजगी परीक्षा सेंटर देऊ नका, जे काय आहे ते अधिकृत TCSचे परीक्षा सेंटर द्यायला द्यावेत, कारण का खाजगी परीक्षा सेंटर ही मॅनेज होतात. आम्ही त्यांना भेटून निवेदन दिलं, त्यांनी आमचं ऐकून घेतलं, परंतु त्यांनी करायचं तेच केलं, खाजगी परीक्षा सेंटर दिलं. आणि पहिल्याच दिवशी पहिल्याच सत्रातला पेपर फुटला होता. तिथून जी सुरुवात झाली ती शेवटपर्यंत पेपर फुटत गेले. राज्यामध्ये 7 ठिकाणी याच्यावरती FIR दाखल आहेत, आरोपींना अटक आहे. याच्यावरच आम्ही सगळे FIR गोळा करून मुंबई हायकोर्टात याचिका पण दाखल केली. आम्हाला 2 महिने तारीखच नाही मिळाली सुनावणीची. आता 1 तारीख झाली, आता 10 तारखेला दुसरी तारीख होते. आम्ही सगळे जे काही पुरावे आहेत तलाठी भरतीमधले, FIR असतील किंवा पेपरचे कात्रणं वगैरे असतील सगळे, आणि जे बाकीचे काही बाहेर आलेले पुरावे आहेत ते सगळे कोर्टामध्ये दाखल केले आहेत. आता अजून आम्ही दुसरी याचिका दाखल करतोय. आणि आमची अनेक दिवसापासूनची मागणी आहे की सर्व परीक्षा ही MPSCकडे देण्यात याव्यात, परंतु सरकारची इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं हे MPSCकडे देण्यास सरकारचा विरोध आहे. का सरकारला त्यातून काय मर्यादा जातोय असाही आमचा प्रश्न आहे. आपण जर बघायला गेलो तर राज्यातील छोट्या गोष्टीवरनं, ते चुम्मा प्रकरण असेल किंवा एखाद्या नेत्याच्या सुरक्षिततेचा विषय असेल तर तिथंही सायटी नेमतात, परंतु राज्यातील 30 ते 32 लाख विद्यार्थ्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे, आयुष्याचा प्रश्न आहे, तिथं सरकार बिलकुलही गांभीर्याने घेत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. जर सरकारला ह्या नोकर भरतीमध्ये घोटाळे थांबवायचे असतील तर नक्कीच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात कठोर कायदा करणं गरजेचं आहे, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. आता निवडणुका तोंडावर आहेत, सरकारने जर उद्या त्यांना गृहीत धरले नाही तर त्यांनी त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांना काय वेळ येईल ही सरकारने थोडं विचारात घेतलं पाहिजे. आणि आमची आजही मागणी आहे की जे हे तलाठी प्रकरण आहे याची SIT झालीच पाहिजे. जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांचे CCTV फुटेज चेक केले पाहिजेत, यांचं क्रॉस चेक केलं पाहिजे, कारण की यातून खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा बाहेर येणार आहे. आणि या पेपर फुटीची सुरुवात ही नागपूरमधून झाली होती, गृहमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडहून झाली होती. हेही गृहमंत्री साहेबांनी थोडं लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणतात की पुरावे द्या, पुरावे देणं हे आमचं काम नव्हे. तुम्हीच गृहमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, पोलीस यंत्रणा तुमची आहे, तर तुम्ही पोलिसांकडून अहवाल मागवा. तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी हे कळून येईल. राहिला प्रश्न, तुम्हाला जर पुरावे पाहिजे असेल तर आम्ही पुरावेही देऊ. तुझं नाव काय सांग, आणि तुला किती वाईट वाटते की परीक्षेसाठी तू जे आटोनाट प्रयत्न करतो, मेहनत करतो, आणि मग असे काही निकाल समोर येतात? माझं नाव रवींद्र कांबळे. मी मागच्या 5 वर्षापासून MPSCची तयारी करतो आणि ग्रुप Cची बी तयारी करत आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे सर, की जे खरोखर मेहनत करणारे मुलं आहेत ना, त्यांच्यावर खूप मोठा अन्याय सरकार करत आहे असं मला वाटतं. कारण पेपरच्या पहिल्या दिवशीपासून ॲलिगेशन लागलेले आहेत, FIR दर्ज होणं ह्या गोष्टी होत आहेत. त्यावेळीसुद्धा फडणवीस साहेबांना विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला होता, त्यावेळीसुद्धा त्यांनी कानाडोळा करून असं सांगितलं की सगळी परीक्षा एकदम व्यवस्थित आणि पारदर्शकपणे चालू आहे. पण तसं ॲक्च्युअली चालू नव्हतं. त्यांनी प्रत्येक वेळी कानाडोळा केला आहे. याचा अर्थ असा होतो की सरकारला यातून काहीतरी इकॉनॉमिक फायदा जर होत नसेल ना, हा सर माझा आरोप आहे. कारण रेट कार्डच्या बद्दल जे बोलले, तुला पण असं काय ऐकण्यात आलं होतं का? तुला पण कोणी अप्रोच केलं होतं का की जर पैसे जर दिले तर पास होण्याची हमी ते घेतात? ॲक्च्युली मला कोणी आमिष असं दाखवलेलं नाही आहे, पण माझ्या कानावरती असं आलं होतं की असं मित्र वगैरे सांगत होते की असं चालू आहे, काय करायचं का. माझ्यापाशी असं वैयक्तिक असं काय कानावर आलेलं नाही आहे. तुमचं नाव सांगा, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बोलाल का? हे जे रेट कार्डच्या बद्दल जी चर्चा सुरू आहे, असं काही रेट कार्ड खरंच काही टोळ्या अशा फिरतात का? बघा सर, हे ऐकिवात तर आलेलं आहे. आणि समजा जर ह्या टोळ्या किंवा अस्तित्वात नसत्या मग कोणी उगाच उठून का मदत करेल काही लोकांना? म्हणजे पहिल्या दिवशी जर काही जण पकडले जात आहेत
मग उद्या उठून हे पकडले जात असताना कोणीतरी मदत करते, तो मदत करत असताना काहीतरी त्याला मिळणार, तर त्यामुळेच तो मदत करतोय ना. मग उद्या उठून ज्याची परिस्थिती नाही, आज तुम्ही मला सांगा 20 लाख रुपये भरा, मी नाही भरू शकत. मला माहिती आहे मी कॅलिबरवर पास होऊ शकतो, मला ती प्रोसेस ट्रान्सपरंट पाहिजे, कारण पास होणं, परीक्षा देणं हा माझा अधिकार आहे. ठीक आहे. आणि माझी सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट आहे की ज्या दिवशी समजा जर तुम्हाला पहिल्याच दिवशी कळतंय, पकडलं गेलंय, तुमच्याच अधिपत्याखाली असलेल्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून एक प्रकारे काही जण म्हणजे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काही जणांना पकडलं जातंय, मग तुम्ही त्याच वेळेस ती गोष्ट का नाही थांबवते? कारण कसं आहे की एक पकडला तर एकच चोर नाही आहे ना. जो पकडला नाही त्याचं काय करायचं? जो पकडला तो चोर आहे, जो नाही पकडला गेला त्याचं काय करायचं? आणि अशी अनेक प्रकरणं बाहेर आली. बरं, मला एकच म्हणजे सरसकट माझी एक गोष्ट आहे, मला एकच विचारणा करायची आहे की एक प्रकारे काही ठिकाणी, काही वेगवेगळ्या ठिकाणी मदत करत असताना काही क्लासेसवाल्यांची सुद्धा नावं पुढे आली. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनचं काय झालं? मध्ये पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच एक प्रकरण झालेलं होतं. मुंबईला तो पकडलं गेलेलं होतं. त्याच्या माध्यमातून अजून त्या मोबाईलमध्ये जेव्हा ते शोधलं गेलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून की एक प्रकारे काय काय आहे, त्याच्यामध्ये दुसरे पेपरच्या सुद्धा गोष्टी आढळलेल्या होत्या की तो दुसरे पेपर सुद्धा आहेत का. म्हणजे जे असे ॲम्बिग्विटीवाले जी काही व्यक्ती आहेत तेच पुन्हा पुन्हा जर ते करत असतील तर त्यांच्यावर वचक काय आहे आपल्याकडे? सगळ्यात पहिल्यांदा उद्या उठून असे पकडले गेल्यानंतर आज आपण म्हणतोय किंवा काल जे म्हटलं गेलं की आपण समजा परीक्षा रद्द करू. सर, परीक्षा रद्द करणं हा काही मार्ग अजिबात नाही आहे. आज मी 4-5 वर्षापासून अभ्यास करत आहे. परीक्षा रद्द म्हणजे मला कळतंय ते पुढचे मला परत 6 महिने थांबायचं आहे. 6 महिने ती प्रोसिजर लांबणार आहे. 6 महिने अनेकांकडे पैसे नाही आहेत थांबायला इथे. खायला मुलं एक वेळचं जेवत आहेत, एक दुपारी जेवतात, कारण म्हणजे 4-5 वाजता संध्याकाळचं पण होईल, दुपारचं पण होईल. नाश्ता करत नाही मुलं. म्हणजे मुलं पोटाला तिडकी आणून एक प्रकारे प्रशासनात जायसाठी काम करतात. का आपण प्रशासनात जायचा विचार करतो? का तर काहीतरी चांगलं काम करायचं आहे ना. भले नोकरी हा त्याच्या मागे विषय आहे, नो डाऊट नोकरी आहे, 100% आपल्याला पूर्णपणे एक स्टॅबिलिटी मिळते, ही पण बाब आहे. पण ह्याच्यात आपल्याला एक गोष्ट पण दिसून येते ना की आपण नोकरी प्रशासनासाठी करतोय, म्हणजे सामाजिक बांधिलकी तर 100% आहे मुलांमध्ये. मग जो मुलगा तळागाळात नाही येऊन त्याला प्रशासनात जाऊन लोकांचं काम करायचं, त्याचे प्रॉब्लेम त्याला पुन्हा भविष्यात फेस करायला नाही लागले पाहिजे. मग असं असताना तुम्ही त्या प्रोसेसमध्ये जर जात आहात तर ती प्रोसेस आम्ही डिमांड करतो ती पारदर्शक असावी, तर ती का नसावी? किंवा तुम्ही कानाडोळा का करताय? तुम्ही सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा 1000 रुपये फी घेतली. सर, 1000 रुपये इज नॉट अ स्मॉल थिंग. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, समजा एक प्रवर्ग आहे, एका प्रवर्गाला 1000 रुपये भरावे लागतात. जिल्हा परिषदेच्या मार्फत जी काय झेडपीची ॲड आलेली आहे त्याच्यामध्ये 18 प्रवर्ग आहेत. एका विद्यार्थ्याला जर समजा तो 18 पैकी 18ला एलिजिबल असेल, ठीक आहे, असं एलिजिबल 18 पैकी 18ला थोडं कठीणच आहे, पण 5-6ला जरी असेल तरी तो एका जिल्हा परिषदेसाठी 6000 रुपये भरतोय. ठीक आहे, ते तुम्ही कुठल्याही संस्थेकडे द्या, ते आमचं देणं घेणं नाही. तुम्ही सरकार म्हणून ते ठरवलं पाहिजे ना कुठली संस्था योग्य आहे, कुठली संस्था अयोग्य आहे. जी परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे ती कोणावरती आहे? ती बदलला गेली पाहिजे का? ती TCS वरती आहे. तर आमचं म्हणजे TCS वरती होती यावेळेस. तर आमचं सरळ सकट मागणं आहे की तुम्ही स्वतः शासनाने एक बॉडी तयार करावी की ज्या माध्यमातून की एक प्रकारे शासनाची ती बॉडी काय करेल, ऑटोनॉमस बॉडी, की जी एक प्रकारे सगळ्या परीक्षा कंडक्ट करेल. जसं रिसेंटली बिहारमध्ये सुद्धा झालं आणि ऑलरेडी तसंच सेंट्रल लेवलला ते SSC सुद्धा कार्य करते. क्लास 1 क्लास 2 जे काही आहेत गॅझेटेड त्याच्या बाबतीमध्ये आपण UPSC पदभरती करते. SSC कशासाठी? स्टाफ सिलेक्शन कमिशन. तसंही महाराष्ट्रामध्ये गठीत करावं. आणि उद्या उठून एवढे लाखो हजारो मुलं जातात. माझा तोच मुद्दा आहे, तुम्ही 1000 6,000 रुपये घेतायत, ते कशाला घेताय? सिक्युरिटी पर्पजला घेतायत ना. तिथे गेल्यानंतर पोरांनी सुद्धा वनवन करत जायचं त्या सेंटरवर बॅगा ठेवायला ते जे काही एक प्रकारे अवेलेबल केलेलं आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय की तुम्ही त्या सेंटरमध्ये असे सेंटर असतील की जिथे बॅगा ठेवायला जागा असेल, जिथे गाड्या लावायला जागा असतील. गाड्या लावायचं तर सोडून द्या, पुण्यातलं तुम्ही सेंटरला जावा, बघा तुम्ही तिथे तुम्हाला गाड्या लावायला काय दिसतंय का? तिथे बाह्य ठिकाणी प्रायव्हेट लोक पैसे घेतात. तुम्ही बॅगा ठेवायला सुद्धा 20-20 रुपये आज घेत आहेत. तुम्हाला अनेकांना वाटतं की 20 रुपयाचा काय मोठा प्रश्न आहे. अरे पण तुम्ही परीक्षेला जातायत, आम्ही आमची वस्तू तुमच्याकडे देतोय, त्यानंतर त्याचे तर वेगळेच व्हिडिओ बाहेर आलेत. म्हणजे ना तुमचे सेंटर व्यवस्थित आहेत, ना तुम्ही म्हणजे जे काही रजिस्टर्ड सेंटर आहेत, अधिकृत सेंटर आहे, तिथे पण दिलेलं नाहीये, तुम्ही प्रायव्हेटला देतायत. मग का अशा गोष्टी होऊ नये? बघा, एकीकडे विद्यार्थ्यांचं शोषण होते आहे, त्याचं काही अंत नाही. विविध प्रकारचे ज्या फीज आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांकडनं पैसे घेतल्या जात आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न उचलले जात आहेत. त्यासोबतच मोठा प्रश्न आहे की जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती असा अन्याय, म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षा आहे, वनरक्षक असो, तलाठी असो, त्यामध्ये जर पैसे देऊन जर काही विद्यार्थी पास होत असतील आणि त्यांना खूप चांगले मार्क्स पडत असतील, तर मग जे विद्यार्थी मेहनत करतात, जरी गरीब असले तरी हुशार असून सुद्धा काय फायदा? आणि त्यासाठीच तपास यंत्रणेने काम केलं पाहिजे, SIT गठीत झाली पाहिजे, म्हणजे जे कोणी चुकीचं काम करतायत त्यांना शासन झालं पाहिजे. एक मुद्दा मला सांगायचा आहे, एक मुद्दा मी सांगतो, माझी सरकारला विनंती आहे. तुम्ही म्हणतात नॉर्मलायझेशनचे जे एक XYZ सूत्र आहे, ठीक आहे, ते सूत्र
कोणालाच कळत नाही सर्वसामान्य विद्यार्थ्याला. तर माझी अशी एक सरसकट डिमांड आहे, सरकारने TCSला किंवा जे काही IBPS परीक्षा घेणार आहेत त्यांना सांगावं की यावं, एक व्हिडिओ बनवावा, ते सूत्र काय आहे हे एक्सप्लेन करावं सगळ्यात पहिल्यांदा. जर ते सूत्र एवढं आहे ते कळत नसेल तर पुरा आपला रिझल्ट कसा काढणार किंवा तुम्ही कुठल्या बेसिसवर करताय. त्यामुळे एक व्हिडिओ करावा, ते सूत्र एक्सप्लेन करावं, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. कॅमेरामॅन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.